अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची तयारी सुरू झाली आहे। सुपर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या प्रीफॅब बॅरेकमध्ये द्वितीय वर्षासाठी आवश्यक इमारतीच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात येणार आहे। यासाठी अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह या बॅरेक्सची पाहणी केली। या ठिकाणी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॉलॉजी व फॉरेन्सिक मेडिसिन हे 4 विभागाच्या अनुषंगाने किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात सुरू आहे। या ठिकाणी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला 100 विद्यार्थी प्रवेशित आहेत। या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सर्व सुविधा या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत, परंतु आता द्वितीय वर्षात पुन्हा 100 विद्यार्थी संख्या वाढणार आहे। नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने लवकरच आता शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रवेशाला देखील सुरुवात होईल। त्यामुळे द्वितीय वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसिन हे 4 विभागासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वापरात नसलेल्या प्रीफॅब बॅरेक्स उपयोगात आणण्यात येत आहेत। याकरिता शासनाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी किरकोळ दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला होता। त्यानिमित्ताने पाहणी करून आवश्यक 4 विभाग कसे राहतील याची पाहणी करण्यात आली। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम पूर्ण करावं लागणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी दिली। आजचा जो विषय होता पाहणी जी आम्ही करत होतो तो आपल्याला सेकंड एमबीबीएस म्हणजे द्वितीय वर्षासाठी जागा मिळालेली आहे आमच्या व्याख्यान कक्षाच्या समोरील बॅरेक्समध्ये। तिथे आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने तिथे आपण 4 डिपार्टमेंट जे की द्वितीय वर्षासाठी लागतात त्या डिपार्टमेंटची पूर्ण मॅपिंग वगैरे केलेलं आहे। त्याची तयारी सुरू झालेली आहे। 1 महिन्यामध्ये ते तयार होतं। बॅरेक्समध्येच तर प्लॅनिंग केलं आहे ना म्हणजे सगळे ना छोटे छोटे टीम आणि इकडचं मोठं हॉल आहे तो जो 100 मोठा आहे त्याला डिवाईड करून त्याच्यात प्रॅक्टिकल हॉल होतील। इकडे डेमॉन्स्ट्रेशन रूम म्हणजे लेक्चर हॉल सारखे असतात।